नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या YouTube चॅनलवर। बरे, तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। आता मॅम आर्ट मध्ये 11वी आणि 12वी साठी एमए कंपल्सरी आहे का? तर तुम्हाला एमए तर कंपल्सरी करावंच लागेल 11वी 12वीच्या एज्युकेशन साठी। फक्त बीएड वरून तुम्हाला 11वी 12वी चे टीचर म्हणून सिलेक्ट करू शकत नाहीत। 10वी पर्यंत तुम्ही बीएड वरून होऊ शकता, परंतु एमए एमएससी किंवा एमकॉम यापैकी तुम्हाला कोणते ना कोणती पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री हे लागेलच। आता यांनी परत प्रश्न विचारलेला आहे सोनल मॅमनी 11(1) चा जीआर आणि महिला नॉन क्रिमिनल विषयी माहिती। तर तुम्ही सरळ सरळ इथे शासन निर्णय मध्ये जा आणि इथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। महिला नॉन क्रिमिनल समांतर आरक्षण बद्दलची माहिती आणि शिक्षक भरती मध्ये स्पेशल मी तो मुद्दा टाकलेला आहे आणि तिथली माहिती कृपया करून तुम्ही पाहून घ्या। त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया। मॅम मी व्हिडिओ असून टीईटी पेपर फर्स्ट एंड सेकंड पास आहे, ओके, आणि टेट मध्ये 100 मार्क आहेत, ओबीसी आहे, तर 1 ते 5 साठी चान्स आहे का? तर बीए डीएड आहे म्हणतात त्यांनी। तर टीईटी पास आउट असलेल्यांना म्हणजे पेपर फर्स्ट असलेल्यांना भरपूर चान्सेस असणार आहेत, कारण टीईटी पेपर फर्स्ट वरून म्हणजे 1 ते 5 साठीच्या जागा या जास्त येणार आहेत। परंतु आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की टीईटी सेकंड हा टीईटी फर्स्ट साठी सुद्धा लागू होतो, अशा स्वरूपाचा जो शासन निर्णय आहे तो मुद्दा कसा फिरतो हे पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे। परंतु जो तुमचे मार्क्स आहेत त्यातल्या त्यात तुम्ही ओबीसी कॅटेगरी आहेत, फक्त तुम्ही महिला हे ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे। आणि येत्या ज्या भरतीमध्ये आहेत तर तुम्ही खाजगीसाठी सुद्धा तुमची तयारी करा, इंटरव्ह्यू आणि डेमोलेशन साठी। आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल मॅडम तर तुम्ही आपला पीडीएफ सुद्धा विकत घेऊ शकता। त्यामध्ये आपण टोटल डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी तुम्हाला कुठल्याही शिक्षक भरतीसाठी तितकीच उपयुक्त ठरणार आहे। कुठलेही तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा इंटरव्ह्यूला जाणार असाल तरी सुद्धा। त्यानंतर मॅम ओपन कॅटेगरीत काढलेले महिलासाठीचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एससीबीसी कॅटेगरीसाठी तेच सर्टिफिकेट चालेल का किंवा नवीन काढावे लागेल? आता अमोल सरांचा प्रश्न आहे, तर ओपन साठी काढलेले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इकडे चालेल का असा त्यांचा प्रश्न आहे। तर तुम्ही अशी सगळी माहिती हे आपल्या फोल्डर मधून म्हणजे प्लेलिस्टच्या या टॅब मधून सगळी माहिती मिळवून घेऊ शकता। यामध्ये तुम्ही सरळ सरळ आता जी आपली महत्त्वपूर्ण म्हणजे शिक्षक भरती संबंधी विचारलेली प्रश्ने यामध्ये सगळी माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे। आणि तुम्ही यामध्ये तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही इथे जाऊन सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन हे मिळवू शकता। आणि आपले करंट जे व्हिडिओ असतात ते खाली येत असतात। तर यांनी नॉन क्रिमिनल संबंधीचा प्रश्न विचारलेला होता की आपण जे अगोदरचं नॉन क्रिमिनल काढलेलं आहे का ते लागू होईल का? पहा, मी इथे सरळ व्हिडिओ बनवलेला आहे, एससीबीसी महिला यांनी नॉन क्रिमिनल हे काढावेच लागेल का? मग यावर तुम्हाला डिटेल माहिती देणारा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता, ज्यांना वाटते ते पण पाहू शकतात। शीतल मॅम म्हणतात मॅम तुम्ही छान माहिती देता। मॅम मी ओपन कॅटेगरी मध्ये येते आणि टेट मध्ये 128 मार्क आहेत, बीए डिटेड आहे, चान्सेस आहेत का? मॅम तुम्ही 100% जर केलेलं असेल म्हणजे नॉन क्रिमिनल जर तुम्ही यस केलेला असेल आणि तुम्ही महिला हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं असेल तर नक्कीच जास्त चांगले चान्सेस आहेत। जर तुमचं जर इथे थोडंसं चेंज असेल तर थोडा अजून स्ट्रगल करावी लागेल असं मला वाटतं। त्यानंतर मॅम जानमले सरांचा प्रश्न आहे, मॅम मी माझ्या सर्टिफिकेट फॉर्मवर मी सध्या पुण्यात राहतो म्हणून इथलाच ॲड्रेस टाकलाय व मी प्रॉपर बीड डिस्ट्रिक्टला राहतो, मला पुण्यात जॉब मिळेल का किंवा आपण कोणत्याही डिस्ट्रिक्टमधील स्कूलवर अप्लाय करू शकतो का? आता तुमचा जो रजिस्टर्ड नंबर आहे, जो तुम्ही रजिस्टर्ड पत्ता दिलेला आहे त्याचे म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्टी काय होणार की त्या पत्त्यावर तुम्ही इन फ्युचर नंतर तुमचा कॉल लेटर जे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही पात्र ठरलात तर ते कॉल लेटर तुमचं त्या रजिस्टर्ड ह्याच्यावर पोस्टाने एकतर पाठवू शकतात, पवित्र पोर्टलवर पण टाकतील आणि पोस्टाने सुद्धा टाकतील। आणि दुसरा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे तुम्ही शिक्षक म्हणून पदावर निवडलात पवित्र पोर्टलद्वारे तर तुमचं ऑफिशियल कॉल लेटर जे असतं ते सुद्धा तिथे येणार, ओके, म्हणजे जो तुमचं सिलेक्शन लेटर आहे ते तिथे येणार। आणि महत्त्वाचा पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळा पसंतीक्रम मध्ये सुद्धा जे तुमचा पत्ता आहे ते सुद्धा खूप मॅटर करणार, कारण जो तुम्ही पत्ता टाकलेला आहे ते तुमचा मूळ पत्ता समजणार आहेत आणि त्या रिलेटेड एरियामध्ये तुम्हाला ते जास्तीत जास्त विचार करतील। जेव्हा तुमचं ते शाळा पसंतीक्रमाची आखणीच त्यांनी तशा पद्धतीने केलेली आहे की त्यामध्ये जर तुमची निवड झाली नाही तर त्या पत्त्यानुसार तुम्हाला ते देणार,
ओके, तर त्यामुळे आणि तुम्ही अदर डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. नो टेन्शन, तुम्हाला जिथे अप्लाय करायचं, जिथे जागा जास्त वॅकन्सी आहे तिथे तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यानंतर BA DTED आहे. मला टेटमध्ये 128 मार्क आहेत, चांगले आहेत. TET फर्स्ट सेकंड पात्र आहेत, मग त्यामुळे तुमचं क्वालिफिकेशन सुद्धा चांगलं आहे. BA पॉलिटिकल सायन्समध्ये आहे. मी ZP अप्लाय करू का? मी SCBC कॅटेगरी आहे. तर तुमचं मार्क्सही चांगले आहेत, त्यातल्या तर तुम्ही SCBC कॅटेगरीमध्ये आहात, तुम्हाला 16% रिझर्वेशन आहे आणि 128 मार्क TET पेपर पासआउट आहेत, तर तुम्हाला डेफिनेटली चान्सेस आहेत. तुम्ही ZP नक्की ट्राय करू शकता आणि तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत. त्यानंतर मॅम GR 2 डिसेंबर 2014. तर हा GR जो आहे, तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या GRच्या संदर्भात इतक्या कॉन्ट्रोवर्सी आहेत, तर मला वाटतं डेफिनेटली तुमच्या सगळ्या गोष्टी मी मान्य करते, पण डेफिनेटली मला वाटतं की मी मूळ मुद्दाच बोलायला हवा. कारण कसं होईल की बरेच उमेदवार हे कन्फ्यूज होतात मग आपण सांगितल्यानंतर. तर मला वाटतं की जी आपली माहिती पुस्तिका येईल त्यामधून कन्फर्म मुद्दा काढूया, कारण इतर मुद्दा विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान नाही व्हायला पाहिजे. आपण कन्फर्म माहिती पुस्तिकेतून अभ्यास करूया आणि मग कन्फर्म ऑप्शन सिलेक्शनकडे वळूयात प्रदीप सर. तर मॅम प्लीज मी काय म्हणतात हेल्प मी म्हणतात. मला टेटमध्ये 123 मार्क आहेत आणि OBC कास्ट आहे, TET फर्स्ट पास आहेत आणि DED BEd आणि मी फॉर्म स्पोर्ट्समधून भरला आहे, बट त्याची मान्यता आता गेलेली आहे, तर मी OBC वॅकन्सीमधून अप्लाय करू शकेल ना? हां, तुम्ही जर तुमचं स्पोर्ट्समधून भरला होता परंतु तुमच्याकडे आता ते सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम असेल, परंतु जे तुमचा सर्टिफिकेट होता ते तुम्ही सोबत ठेवायचं, कारण जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुम्ही त्या सर्टिफिकेटमधून भरला होता हे तुम्ही प्रूव्ह करू शकता. ओके, मग ते सर्टिफिकेटची व्हॅलिडिटीचं आपण काय करू शकत नाही, किंवा तुम्हाला तो नवीन निघत असेल तरी काढून घ्या, अधिक चांगलं. आणि जरी नाही निघाला तरी तो सर्टिफिकेट तुम्हाला सोबत ठेवायचाच आहे कोणत्याही परिस्थितीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही म्हणतात की मग तुम्ही 123 मार्क आहे, OBC कास्ट आहे आणि फॉर्म स्पोर्ट्समधून टाकलाय, तर ते गेली तर OBC वॅकन्सीमधून अप्लाय करू शकता का? हो, तुम्ही OBC वॅकन्सीमधून सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त आता तुम्ही OBC महिलामधून करू शकत नाही, तुम्ही OBC वॅकन्सी बरोबरच ओपन वॅकन्सीमधून सुद्धा अप्लाय हे करू शकता. त्यामुळे त्याचं चिंता करू नका, पण तुमचं सर्टिफिकेट जे अगोदरचं होतं ते पण तुम्ही सोबत ठेवा. आता नॉन क्रिमिनलसाठी नवीन GR आलाय का? तर नॉन क्रिमिनलसाठी नवीन GR म्हणजे SCBC कॅटेगरीसाठी आलेला आहे. तुम्हाला जर तो GR हवा असेल तर आपला प्लेलिस्टमध्ये जा आणि शासन निर्णयमध्ये तुम्ही ती सगळी माहिती प्राप्त करू शकता. आणि जे मेन म्हणजे आपले शिक्षक भरती रिलेटेड जे काही GR आहेत ते सगळे GR आणि त्याचा काय अर्थ होतो, काय त्याचे फायदे नुकसान आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी या शासन निर्णय प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तिथून ती माहिती घेऊ शकता. आणि आलेला आहे नवीन GR, पण तो SCBC कॅटेगरीसाठीचा आहे आणि तो भरपूर दिवसाखाली आलेला आहे. ओके, तर प्रवीण भिसे सरांचा प्रश्न आहे. मॅम मी आता हा शेवटचा प्रश्न घेऊया, नंतर सोनल मॅमचा, आणि नंतर नेक्स्ट प्रश्न हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊयात. मॅम मी चव्हाण गीते SCBC MA BEd जिओग्राफी टेटमध्ये 109 मार्क आहेत, तर काही चान्सेस आहेत का 9 ते 12 साठी? तर आता 9 ते 12चा मेन यक्ष प्रश्नच म्हणाल तुम्ही माझ्यासाठी, कारण तिथे तुम्हाला सगळ्या ज्या जागा असतील 9 ते 12 खूप कमी जागा ज्या असतील जे तुमच्या ZP साठी असतील आणि मॅक्झिमम जागा ह्या प्रायव्हेटसाठी असणार आहेत. तर बेसिक गोष्ट तिथे तुम्हाला टेटचे मार्कही तुमचे धरणार आहेत, परंतु त्यासोबत तुम्हाला इंटरव्ह्यू सुद्धा द्यायचा आहे आणि क्लिअर कट तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये चांगलं प्रेझेंट केलं आणि टेटचे मार्क हे दोन्हीचं तुमचं टोटल होणार आणि त्यावरून तुमचं सिलेक्शन होणार. त्यामुळे इथूनच म्हणजे असं मी हे सांगू शकत नाही, कारण इथे तुमची कन्फर्म जी टोटल मार्क्सची रेंज आहे ती इथे येत नाही आहे. तर तुम्ही एक करू शकता, मी तुम्हाला सरळ सांगू शकते की तुम्ही काय करा की तुम्ही आता डेमो लेसन आणि इंटरव्ह्यूसाठी तुमच्या पातळीवर जितकं तुम्हाला जास्त चांगलं तयारी करता येईल ती करा. आणि नेक्स्ट जरी म्हणजे ह्या स्टेजमध्ये जरी तुम्ही सिलेक्ट झालात की तिथून पुढे तुम्हाला ती स्टेजमध्ये जायचंच आहे, त्यामुळे आत्ताच्या आत्ता त्या स्टेजची तयारी करायला लागा. त्यानंतर सोनल मॅमचा प्रश्न आहे, महिला OBC लग्नानंतरचा नॉन क्रिमिलियर काढायला लागेल का? माझे लग्नापूर्वीचं आहे. आणि जर तुमचं लग्नापूर्वीचा नॉन क्रिमिलियर असेल तरी त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे,
की तो व्हॅलिड असला पाहिजे. कधी तुम्हाला ज्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील तोपर्यंत तो व्हॅलिड असला पाहिजे, कारण त्यामध्ये तेच पाहणार की सध्या ते नॉन क्रिमिनल व्हॅलिड आहे का. मागची डेटनुसार व्हॅलिड बघणार नाही तू, म्हणजे जी करंट डेट असेल. कारण यामध्ये बी बरेच उमेदवार कन्फ्यूज असतात की फॉर्म आपण भरला 1 वर्षाखाली आणि आता जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल आणि तेव्हाचं तुमचं नॉन क्रिमिनल जर एक्सिड झालं असेल किंवा त्याचं ते संपला असेल आणि आता तुमचा नवीन ठिकाणी तुम्ही चाललात तर तुम्हाला सध्या चालू असलेला वित्तीय वर्षातला नॉन क्रिमिनल हवा असता. म्हणजे बेसिक गोष्ट म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल हे व्हॅलिड असलं पाहिजे. आता तुम्हाला जर नॉन क्रिमिनल संबंधीची सर्व माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला सगळी, म्हणजे शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी यामध्ये सगळी माहिती मिळून जाईल. पहा तुम्ही इथे सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला लागणार आहेत शिक्षक भरतीमध्ये, जात पडताळणी संबंधी, लहान कुटुंब प्रमाणपत्र, वयोमर्यादा, महिला आरक्षण, ॲफिडेव्हिट, डॉक्युमेंट्स, SCBC, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. मी ह्या तुम्हाला वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही इथे पाहू शकता. त्याचबरोबर अशीच आपली अजून एक लिस्ट आहे ज्यामध्ये आवश्यक कागदपत्र तुम्हाला कोणकोणती लागतात, महिला आरक्षण प्रमाणपत्र, चारित्र्य निर्मिती दाखला, ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी दिलेल्या आहेत. तर तुम्ही तिथून ती माहिती घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा काही कमेंटचे रिप्लाय केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या कमेंट येत असल्यामुळे काही जणांच्या कमेंट देण्यामध्ये मला म्हणजे आन्सर देता आले नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व. वाटतं तुमच्या अजून काही अडचणी असतील तर कृपया करून तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून त्या सिलेक्ट करण्याचा मॅक्झिमम चान्सेस राहील. धन्यवाद.